नमस्कार मित्र हो, मी दयानंद देवमोरे आणि मी स्वागत करतो आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्र हो, आज आपण एक फार महत्त्वाचं मेडिटेशन बघणार आहोत. टायटल वाचून तुम्हाला समजलं असेलच की आपण कुठल्या प्रकारचं मेडिटेशन बघणार आहोत, पण तुमचं गैरसमजूत पण झाली असण्याची शक्यता आहे. ज्यावेळी मी त्याबद्दल बोलेन त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुमचे विचार क्लिअर होतील. तर बघूया आपण आज कुठलं मेडिटेशन बघायचं आहे. पण तत्पूर्वी एक अनाउन्समेंट. मित्र हो, उद्यापासून आपण तथास्तु ही कार्यशाळा सुरू करतो आहे. 10 दिवसांची व्हॉट्सॲपवरती घेतली जाणारी ही कार्यशाळा आहे, ज्याच्यामध्ये 10 दिवस वेगवेगळ्या टेक्निक्स तुम्हाला रोज सांगितल्या जातील आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच्या, आणि ज्या अर्थातच यूट्यूबवरती नाही आहेत आणि अतिशय इफेक्टिव्ह आणि प्रभावी पद्धती आहेत. आणि हा कोर्स हा पूर्णपणे व्हॉट्सॲपवरती घेतला जात असल्यामुळे तुम्ही कुठेही असला तरीसुद्धा हा कोर्स करू शकता. तुमच्या सवडीप्रमाणे त्या पोस्ट सेव्ह करून तुम्हाला पाहिजे तेव्हा त्या मेथड्स तुम्ही वापरू शकता. अगदी 10 दिवसच त्या मेथड्स वापरल्या पाहिजेत असं नाही आहे. तर या कोर्सची फी 1500 रुपये होती अगोदर, आणि यानंतर पण 1500 रुपये असणार आहे. आत्ता लॉकडाऊनमुळं आपण त्याची फी 1000 रुपये केलेली आहे. तर तुम्ही त्याला जरूर रजिस्टर करावं. रजिस्ट्रेशनसाठी या नंबरवरती तुम्ही मेसेज करायचा आहे. प्लीज मला मेसेज करू नका, कारण ऑलरेडी बऱ्याच जणांना मी रिप्लाय केलेत की याच नंबरवरती मेसेज करा म्हणून. मेसेज केल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं जाईल, आणि त्यानंतर तुम्हाला टेक्निक्स शेअर केल्या जातील तुमच्याबरोबर. असो, तर तथास्तूमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यांचंच. आज आपण जे मेडिटेशन बघणार आहोत ते मी प्रत्येक वर्कशॉपच्या सुरुवातीला एक कॉन्सेप्ट सांगतो आणि त्याच्यावरती आधारित आहे. आणि ती म्हणजे, जोपर्यंत आपण स्वतःवरती प्रेम करत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यातल्या इच्छा पूर्ण होत नाहीत. हे ऐकायला तुम्हाला थोडंसं वेगळं वाटलं असण्याची शक्यता आहे, पण आपल्या भावनांमध्ये जर कुठली भावना ही अतिशय उच्च दर्जाची असेल तर ती आहे प्रेमाची. म्हणजे अगदी गॉडची फ्रिक्वेन्सी, म्हणजे देवाची फ्रिक्वेन्सी कुठल्या ऊर्जेला आहे असं जर विचारलं तर ती ऊर्जा आहे प्रेमाची. प्रेम म्हणजेच देव असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच मित्रांनो, आपल्यामध्ये प्रेम असणं, आपण दुसऱ्यावरती प्रेम व्यक्त करणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे. पण आपल्यामध्ये कदाचित ही भावना पोल्युटेड झालेली असते. मी आज तुम्हाला ही भावना कशी निर्माण करायची आहे याबद्दल मेडिटेशन घेणार आहे. सगळ्या जगानं आपल्यावरती प्रेम करावं अशी आपली इच्छा असते, पण त्या प्रेमाची सुरुवात ही आपल्यापासून व्हायला लागते. जेव्हा आपण स्वतःवरती मनापासून प्रेम करायला लागतो त्यावेळेला पूर्ण जग आपल्यावरती ऑटोमॅटिकली प्रेम करायला लागतं. जेव्हा आपणच स्वतःला आवडत नसू तर दुसऱ्या कोणाला तरी आपण आवडलं पाहिजे ही अपेक्षा चुकीची आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. लुई एल हे या लेखिकेचं नाव याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं आहे, जिनं प्रेमाबाबतीत एक फार चांगलं उदाहरण दिलेलं आहे. ती म्हणते की प्रेमात पडलेली व्यक्ती इतकी पॉझिटिव्ह असते की तिला कुठले आजारच होत नाहीत. मित्रांनो, आपल्याला असणारे आजार जरी काढायचे असतील तरीसुद्धा प्रेमाची भावना निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणून ती म्हणते की तुम्हाला ताप जरी बरा करायचा असला किंवा सर्दी जरी बरी करायची असली तरीसुद्धा प्रेमात पडा. स्टार्ट ॲन अफेअर असं ती म्हणते, बट फर्स्ट स्टार्ट ॲन अफेअर विथ युअरसेल्फ. स्वतःबरोबर एखादं अफेअर करायला काय हरकत आहे? आपण स्वतःचे बेस्ट फ्रेंड आहोत का? जर आपण स्वतःचे बेस्ट फ्रेंड नसू तर या जगामध्ये आपला कुठलाही बेस्ट फ्रेंड असण्याची शक्यता कमी आहे. म्हणून आपण स्वतःबद्दल बरोबर मैत्री करणं गरजेचं आहे. स्वतःवरती पहिल्यांदा प्रेम करणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण स्वतःवरती प्रेम करायला लागतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपल्या आयुष्यात चमत्कार घडायला लागतात आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी ऑटोमॅटिकली
आपल्याकडे यायला लागतात. स्पेसिफिकली मला जेव्हा रिलेशनशिप रिलेटेड प्रॉब्लेम्स बरेच जण विचारतात तेव्हा त्यांच्याशी ही मेथड मी शेअर करतो किंवा त्यांना मी ही थोडक्यात मेथड सांगतो. आज मी त्यांना सांगतो आहे की हे मेडिटेशन तुमच्यासाठी आहे, आपल्या सगळ्यांसाठी आहे. कारण आपलं आयुष्य सर्वार्थानं समृद्ध करण्यासाठी ही पहिली गरज आहे की आपण स्वतःवरती प्रेम करणं. हे मेडिटेशन करत असतानाच आणखीन एक गोष्ट तुम्ही जर केलीत आणि ती म्हणजे आरशासमोरून उभा राहून आपण स्वतःला आय लव्ह यू म्हणायला सुरुवात केलं तर याच्यामध्ये आणखीन जास्त प्रभावी याचा आणखीन जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळतो. तर मित्रहो, आपण मेडिटेशनच्या तयारीत जायचं आहे आणि आत्ता हा व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि जेव्हा तुमची तयारी पूर्ण होईल तेव्हा हा व्हिडिओ पुन्हा रिझ्यूम करायचा आहे. माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही अतिशय सुखद अशा शारीरिक स्थितीमध्ये बसलेले आहात. तुम्ही ज्या ठिकाणी बसलेले आहात त्या ठिकाणचं वातावरण हे शांत आहे याची तुम्ही खात्री केलेली आहे आणि तुम्हाला पूर्णपणे प्रायव्हसी आहे याचा पण तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी आपल्याला ध्यान करत असताना डिस्ट्रॅक्ट करू शकतात किंवा आपल्याला विचलित करू शकतात त्या गोष्टींची आपण काळजी घ्यायची आहे. आणि आता शांतपणे डोळे बंद करून घ्यायचे आहेत. आपलं संपूर्ण लक्ष श्वासावरती घेऊन जायचं आहे. प्रत्येक आत येणारा श्वास आणि बाहेर पडणारा श्वास आपलं संपूर्ण लक्ष श्वासावरती घेऊन जायचं आहे. प्रत्येक आत येणारा श्वास आणि बाहेर पडणारा श्वास फक्त श्वासाकडं लक्ष द्यायचंय. यानंतर 3 वेळेला खोल श्वास घ्यायचा आहे आणि तो सोडून द्यायचा आहे. आपला श्वास नियमित होतोय. प्रत्येक बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर आपण आपल्या शरीरातला
सगळा ताण काढून टाकायचा आहे. आपलं शरीर जड होत चालल्याची भावना आपल्याला जाणवतीये. आपलं शरीर शिथिल करण्यासाठी मी तुम्हाला शरीरातल्या काही भागांवरती लक्ष केंद्रित करायला सांगतोय. त्या ठिकाणी आपण मनाने जायचं आहे आणि त्या ठिकाणचा ताण हा काढून टाकायचा आहे. आपलं लक्ष डोक्याच्या वरच्या भागामध्ये केंद्रित करायचं आहे. डोक्याच्या मागचा भाग, आपला मेंदू सैल करायचा आहे, शिथिल करायचा आहे. आपल्या चेहऱ्याची त्वचा कपाळ, भुवया, दोन्ही डोळे, डोळ्याभोवतालचे स्नायू, गाल, ओठ, जीभ, खालचा जबडा रिलॅक्स. मान, दोन्ही खांदे, दोन्ही हात, हातांची बोटं, छातीची त्वचा, छातीच्या आतील अवयव, पोट, पोटाच्या आतील अवयव, पाठीचा कणा, कण्याभोवतालचे स्नायू, आपली कंबर, हिप्स, कमरेखालचा भाग, दोन्ही मांड्या, गुडघे, पिंडऱ्या, घोटे आणि दोन्ही पावलं, पायाची बोटं. सगळ्या भागातला ताण काढून टाकायचा आहे. हे सगळे भाग सैल सोडून द्यायचे आहेत. जर कोणत्या भागामध्ये ताण जाणवत असेल तर त्या ठिकाणी मनानेच जायचं आहे आणि तिथला ताण काढून टाकायचा आहे. सगळ्या गोष्टी नैसर्गिकरित्या आणि स्वाभाविकरित्या करायच्या आहेत. कुठलाही प्रयत्न करायचा नाही आहे, कुठलाही त्रास करून घ्यायचा नाही आहे. जस्ट लेट गो, सोडून द्यायच्या आहेत गोष्टी आणि रिलॅक्स व्हायचं आहे. आपला श्वासोच्छ्वास मंद गतीने सुरू आहे. आपल्या मनामध्ये एक अगाध शांतता निर्माण झालेली आहे. आपल्या मनामधील विचार आणि भावना येत असतील तर त्यांना येऊ द्यायचंय, पण सोडून द्यायचंय त्यांना. त्यांच्याकडं त्रयस्थ व्यक्तीप्रमाणे बघायचं आहे.
आता आपल्या मनःपटलावरती किंवा आपल्या बंद डोळ्यांसमोर आपल्या आवडीची व्यक्ती किंवा आपलं मूल किंवा आपला पाळीव प्राणी, ज्यांना बघून आपल्याला प्रेमाची भावना जाणवते, अशा व्यक्तीला किंवा प्राण्याला बघायचं आहे. तुमच्या हृदयातून या प्रेमाच्या ऊर्जेची स्पंदनं बाहेर पडतायत. ही प्रेमाची भावना तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये तुम्हाला जाणवतेय. प्रत्येक पेशीमध्ये ही भावना भरली जाते आणि तुमच्या शरीराची प्रत्येक पेशी ही हिरव्या रंगाच्या प्रकाशानं उजळून निघालेली आहे. तुमच्या शरीराच्या आतील अवयव, त्वचेवरील पेशी, प्रत्येक ठिकाणची पेशी ही हिरव्या रंगाच्या प्रकाशाने उजळून निघालेली आहे, प्रकाशमान झालेली आहे. हिरवा रंग हा प्रेमाचा रंग आहे, अनाहत चक्राचा रंग आहे आणि हृदय हे प्रेमाचं प्रतीक आहे. तुमच्या हृदयातून ही प्रेमाची ऊर्जा हिरव्या रंगाच्या प्रकाशाच्या रूपानं तुमच्या संपूर्ण शरीराला कंपित करते आणि ही प्रेमाची भावना जागवण्यासाठी आपल्याला प्रिय असणारी व्यक्ती, एखादं बाळ किंवा स्वतःचं मूल किंवा एखादा पाळीव प्राणी बघायचंय आणि निर्व्याज प्रेमाची भावना आपल्यातून बाहेर पडेल हिरव्या रंगाच्या रूपाने. तुमच्या नसानसांमध्ये ही प्रेमाची ऊर्जा वाहतीये. तुमच्या शरीराच्या प्रत्येक कणामध्ये ही प्रेमाची ऊर्जा भरली जाते. ज्याप्रमाणे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा प्राण्याबद्दल आपल्याला प्रेमाची भावना जाणवू शकते, अगदी त्याचप्रमाणे आपण स्वतःबद्दल पण ही प्रेमाची भावना निर्माण करू शकतो. स्वतःवरती प्रेम करणं अगदी योग्य आहे. त्यामध्ये चुकीचं असं काहीच नाही आहे. आता अशी कल्पना करायची आहे की आपल्या बंद डोळ्यांसमोर आपण स्वतःच उभे आहोत. मग तुम्हाला जर वाटत असेल तर तुमच्यासमोर तुमचं बालरूप असेल तरीही चालेल. म्हणजे लहान असतानाचे तुम्ही तुमच्यासमोर बघितलेत तरी चालतील किंवा सध्याचे आपण आपल्या डोळ्यासमोर बघायचे
तुमच्यासमोर उभ्या असणाऱ्या व्यक्तीला प्रेमाची गरज आहे. आत्तापर्यंत कदाचित त्याला जितकं हवं होतं तितकं प्रेम तुमच्याकडून त्याला मिळालेलं नसावं. तुमच्यासमोर तुम्ही स्वतः उभे आहात किंवा तुमचं बालपणीचं रूप उभं आहे, तुमच्याकडे ते बघतंय. या व्यक्तीला गुणदोषांसहित आपण स्वीकारायचं आहे. त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये बघायचे, स्वतःच्याच डोळ्यामध्ये आपण बघायचे आणि म्हणायचे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे. त्या व्यक्तीला असणारे प्रॉब्लेम्स, त्या व्यक्तीचे असणारे दोष या सगळ्या गोष्टी स्वीकारायच्या आहेत आणि तिला घट्ट मिठी मारायची आहे. आणि वारंवार त्या व्यक्तीला सांगायचे, आय लव्ह यू. माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझं तुझ्यावर खरोखर प्रेम आहे. जर आपलं बालरूप आपल्यासमोर असेल तर त्याला मांडीवर बसवायचं आहे आणि प्रेमानं जवळ घ्यायचं आहे. आपल्या शरीरातून जी प्रेमाची ऊर्जा बाहेर पडत होती, आपली प्रत्येक पेशी ही प्रकाशमान झाली होती. हा प्रकाश दुप्पट झालेला आहे. तुम्हाला स्वतःबद्दल प्रचंड प्रेम वाटते. स्वतःला खुश करण्यासाठी तुम्ही जे काही करू शकता ते करायचं आहे. त्या व्यक्तीला आनंद द्यायचा आहे, प्रेम द्यायचं आहे, प्रचंड प्रेम द्यायचं आहे. निसर्गानं एकमेव व्यक्ती ही तयार केलेली आहे, ती म्हणजे तुम्ही. त्या व्यक्तीला गुणदोषांसहित स्वीकारायचं आहे, प्रेम द्यायचं आहे. त्या व्यक्तीकडून प्रेम रिसीव करायचं आहे, स्वीकारायचं आहे आणि दोघांनी एकमेकाच्या प्रेमामध्ये बुडून जायचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवरती निस्सीम प्रेम करायला लागाल तेव्हा आपल्या हृदयामध्ये असणारा प्रेमाचा अडथळा हा आपोआप विरघळून जाईल आणि इतर लोकांच्या प्रेमाला तुम्ही पात्र व्हायला लागाल. ही प्रेमाची ऊर्जा काही काळ अनुभवायची आहे. आपल्या प्रतिरूपाकडं बघायचं आहे, प्रेमानं बघायचं आहे, त्याच्याबद्दल प्रेम व्यक्त करायचं आहे.
तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीमधून स्वतःबद्दलचं प्रेम बाहेर पडतंय. या अवस्थेची काही काळ आपण अनुभूती घेणार आहोत, आनंद घेणार आहोत. मी काही काळ तुमच्याशी बोलणं थांबवतोय. तुम्ही ही प्रेमाची भावना एन्जॉय करायची आहे. हळूहळू आपण या अवस्थेच्या बाहेर येणार आहोत आणि स्वतःवरचं प्रेम ज्या प्रकारे आपण हे ध्यान करत असताना केलं, त्याच प्रकारे दिवसभर आपण आपल्याला कोणत्या प्रकारची वागणूक देतो हे आपण नेहमी बघायचं आहे. ज्या गोष्टीची दुसऱ्याकडून आपल्याला अपेक्षा आहे त्याच प्रकारचं वर्तन आपण स्वतःशी करायचं आहे. आपल्याला प्रेम द्यायचं आहे, आपल्याला रिस्पेक्ट द्यायचा आहे, आदर द्यायचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जी व्यक्ती आज तुमच्या आयुष्यामध्ये येईल त्या व्यक्तीला मनातून प्रेमाची भावना द्यायची आहे. त्या व्यक्तीबद्दल प्रेम व्यक्त करायचं आहे. प्रत्येक व्यक्तीबद्दल, प्रत्येक प्राण्याबद्दल, प्रत्येक गोष्टींबद्दल ही प्रेमाची भावना आपण शांतपणे मनातल्या मनात निर्माण करायची आहे. आणि आता आपण हे सेशन संपवतोय. मी 1 ते 5 आकडे मोजणार आहे. त्यानंतर आपण या अवस्थेच्या बाहेर येणार आहोत. त्यानंतर तुम्ही डायरेक्टली हा व्हिडिओ बंद करू शकता, कारण हा व्हिडिओ या मेडिटेशनच्या सेशननंतर कंटिन्यू होणार नाही.
मी 1 ते 5 आकडे मोजतो आहे. 5 हा आकडा मोजल्यानंतर तुम्ही या अवस्थेच्या पूर्णपणे बाहेर आलेले असाल आणि तुम्हाला स्वतःवरती प्रचंड प्रेम जाणवेल. 1 आपल्या शरीराबद्दल जागरूक व्हायचं आहे. 2 आपल्या आजूबाजूला जे काही घडतं आहे त्याबद्दल जागरूक व्हायचं आहे. मी 5 हा आकडा म्हटल्यानंतर तुम्ही या अवस्थेच्या पूर्णपणे बाहेर आलेले असाल आणि तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक आनंदी आणि उत्साही वाटणार आहे. 3, 4 आणि 5. तुम्हाला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा तुम्ही तुमचे डोळे उघडू शकता. धन्यवाद.